कोणता टॉपिक पाहतो आपण? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये आपण पॉईंट कोणता पाहतोय? स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. आणि आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं स्ट्रक्चर अँड स्टॅबिलिटी ऑफ बेन्झिन कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग टू थेरीज. फर्स्ट इज रेझोनन्स और वॅलन्स बॉन्ड थेरी अँड सेकंड इज मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. तर लास्ट लेक्चरला आपण रेझोनन्स थेरी म्हणजेच वॅलन्स बॉन्ड थेरी आपण कंप्लीट केले आणि आज आपण पाहतोय न्यू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी इन शॉर्ट MOT, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? बेन्झिनचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितो आहे कार्बन ॲटम. कार्बन ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ओके, तर याचा आपण काय करूया? ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. काय लिहूया? ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे सांगा? ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2px1 2py1 2pz0. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन ॲटम ग्राउंड स्टेट. याच्यामध्ये आपण बॉक्स डायग्राम दाखवूया. S ऑर्बिटल आहे एकच, हे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यामध्ये, हे दोन इलेक्ट्रॉन. ओके, त्यानंतर पुढे कोणत्या सांगा? 2s. परत S ऑर्बिटल आलं. S सबशेल आहे ना, S सबशेलमध्ये एकच ऑर्बिटल असतं. कोणतं? S ऑर्बिटल. याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2. त्यानंतर हे आहे P सबशेल. P सबशेलमध्ये 3 P ऑर्बिटल आहेत. ओके, PX PY आणि PZ. PXमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन. PYमध्ये पण एक इलेक्ट्रॉन आहे, PZमध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे. हे झालं कार्बनचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसत आहेत? तर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसत आहेत. ओके, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे तो 2 बॉन्ड तयार करणार, 2 कोव्हलंट बॉन्ड तयार करणार. पण आपल्याला माहीत आहे कार्बनची व्हॅलन्सी आपण सांगितले GOCमध्ये किती आहे? कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. कार्बन इज टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन हा एक आपण पॉईंट पाहिला होता GOCमध्ये. कार्बन हा कसा आहे? टेट्राव्हॅलंट आहे, म्हणजे कार्बन 4 कोव्हलंट बॉन्ड तयार करतोय. मग काय होईल सांगा इथं? तर इथे काय तयार होतं? एक्सायटेड स्टेट तयार होते. एक्सायटेड स्टेट म्हणजे काय? तर 2sमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन काय होतो? 2sमधून ह्या 2pzमध्ये ट्रान्सफर होतो. 2sमधून एक इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर होतो? 2pzमध्ये. आणि काय तयार होतं? एक्सायटेड स्टेट तयार होते. आणि मग आपल्याला जे कॉन्फिगरेशन मिळतं त्याला आपण काय म्हणतो? एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सांग एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार पहा? हे 1s2 ॲज इट इज राहणार. 1s2मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे ॲज इट इज. 2sमध्ये काय राहणार? एक इलेक्ट्रॉन राहणार, कारण यातला एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कुठे झाला आहे? 2pzमध्ये. त्यामुळे 2sमध्ये एकच इलेक्ट्रॉन राहणार. त्यानंतर हे 2px 2py आणि 2pz. 2pxमध्ये आणि 2pyमध्ये हे ऑलरेडीच इलेक्ट्रॉन्स आहेत. आता काय झालं आहे? 2sमधला एक इलेक्ट्रॉन हा ट्रान्सफर कुठे झाला आहे? 2pzमध्ये. आता पहा याच्यामध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले? तर याच्यामध्ये झाले 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आता हा किती बॉन्ड तयार करू शकतो? 4 कोव्हलंट बॉन्ड तयार करू शकतो. समजलं का इथपर्यंत सर्वांना? आता त्यानंतर पहा याच्यामध्ये बेन्झिनचं आपण स्ट्रक्चर काढतो. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. ओके, दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहेत. प्रत्येक कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. मला सांग बेन्झिनमध्ये हे जे 6 कार्बन ॲटम आहेत, हे जे 6 कार्बन ॲटम आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन काय? हायब्रिडायझेशन कार्बनचं हायब्रिडायझेशन मी तुम्हाला सांगितलं कसं काढायचं ते. काय आहे सांगा? sp2. करेक्ट, sp2. S किती आहे सांगा? 1. आणि पीचे किती आहेत सांगा? 2 आहेत. म्हणजे एसचं एक ऑर्बिटल आहे आणि पीचे किती सांगा? 2 ऑर्बिटल आहेत. मग आता इथे पहा कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. इथे काय होतं? हायब्रिडायझेशन होतं काय पाहता याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन आहे. हे कोणते सांगा? 2s ऑर्बिटल आहे ना, म्हणजे s ऑर्बिटल आहे.
हे एक ऑर्बिटल आणि पीचे किती घ्यायचे 2 घ्यायचे. पीचे किती आहेत टोटल 3 आहेत. पण आपल्याला पाहिजे काय एसचं 1 आणि पीचे किती पाहिजेत 2 पाहिजेत. आपण काय करूया पीचे 2 घेऊया म्हणजे इथपर्यंत घेऊया. ओके आता आपल्याला मिळणार काय हे 1s2 ॲज इट इज हे 1s2 ॲज इट इज एसचं 1 आणि हे पीचे 2 असे मी काय करतो आहे एकत्र लिहितो आहे हे कंबाईन लिहितो आहे. ओके हे एसचं 1 आणि हे पीचे काय आले 2 आले. ओके मग हे काय राहिलं सेपरेट राहिलं ना ते 2 पीजेड काय झालं सेपरेट राहिलं हे. तर याच्यामध्ये आहे 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. एसचं 1 ऑर्बिटल आणि पीचे 2 ऑर्बिटल म्हणजे हे जे हायब्रिडायझेशन आहे ते कोणते सांगा. एसचं 1 आलं म्हणजे एस पीचे 2 आले P2 sp2 आणि यांना म्हणतात हायब्रिड ऑर्बिटल्स. sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. हे झाले sp2 हायब्रिड ऑर्बिटल. किती सांगा मग किती sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहेत तर 3 आहेत. ओके मग आता हे जे राहिले त्याला काय म्हणायचं याच्यामध्ये पण 1 इलेक्ट्रॉन आहे तर त्याला म्हणायचं अनहायब्रिडाइज. याला म्हणायचं अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. समजलं का सर्वांना हे बघा केमिकल बॉन्डिंगमध्ये तुम्हाला झालेत हे सगळे ऑर्बिटल्स. ओके एस ऑर्बिटल पी ऑर्बिटल एफ ऑर्बिटल्स डी ऑर्बिटल्स झालेले. तर हे 3 काय आहेत मला सांगा sp2 हायब्रिड ऑर्बिटल म्हणजे एका कार्बनकडे हे आपण फक्त एका कार्बनचं काढलं आहे. एका कार्बनकडे किती sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत बेन्झिनमध्ये 3 आणि एक काय आहे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे. आता पहा ह्या ऑर्बिटलचा शेप वेगळा असतो. हे एस ऑर्बिटल आहे याचा शेप स्पेरिकल असतो. हे पी ऑर्बिटल्स आहेत त्यांचा शेप डंबेल शेप असतो. आता यांचं काय झालं आहे एक एस ऑर्बिटल आणि हे पीचे 2 यांचं हायब्रिडायझेशन झाले. हायब्रिडायझेशन झाल्यानंतर याचा शेप कसा आहे पहा. आता हायब्रिडायझेशन कोणाचं झालं आहे एका एसचं आणि 2 पीचं झालं आहे. एक ॲज इट इज राहिलं आहे तसाच. ओके पहा मी हे 3 ऑर्बिटल काढतो आहे. कार्बनकडे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल आणि एक अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे ते मी काढतो आहे. पहा हा सी ह्या सीचे मी 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल काढतो. दिस इज फर्स्ट sp2 हायब्रिड ऑर्बिटल. दिस इज सेकंड sp2 हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस इज थर्ड sp2 हायब्रिड ऑर्बिटल. हे काढले मी sp2 हायब्रिड ऑर्बिटल किती आहेत 3 आहेत 1 2 3. हे काढले 1 2 3. ह्या प्रत्येकामध्ये काय सांगा एक इलेक्ट्रॉन आहे ना एक इलेक्ट्रॉन. ओके त्यानंतर आता हे कोणते सांगा हे कोणते अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे. अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल ते मी आता इथे ड्रॉ करतो आहे. हे जे येलो कलरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे हे काय सांगा अनहायब्रिडाइज. दिस इज कॉल्ड अनहायब्रिडाइज. दिस इज कॉल्ड अनहायब्रिडाइज ऑर्बिटल p ऑर्बिटल. ओके अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. आणि हे जे व्हाईट कलरमध्ये दाखवले ते कोणते सांगा sp2 हायब्रिड ऑर्बिटल. sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आता हे लक्ष ठेवा हे एक आणि हे एक असे 2 नाही आहेत. हे एकच आहे बरं का हे एकच आहे ते लक्ष ठेवा. नाही तर हे एक आणि हे एक तुम्ही म्हणता 2 अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असं नाही ते काय आहे सांगा एकच आहे ते अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. समजले सर नाही इथपर्यंत. मग मला सांगा एका कार्बनकडे किती sp2 हायब्रिड ऑर्बिटल. एका कार्बनकडे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल आणि एक अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल असतं. समजले सर इथपर्यंत. तर इथपर्यंत नोट करा आपण पुढे कंटिन्यू करूया. हे नोट करा.
चला फास्ट नोट करायचं आहे. झाले सर्वांचं करू रफ हे. बेन्झिनमध्ये कार्बन ॲटम किती आहेत सांगा. बेन्झिनमध्ये कार्बन ॲटम किती आहेत? 6 कार्बन ॲटम आहेत. ओके, आता इथं आपण काय करतोय ते 6 कार्बन ॲटम ड्रॉ करतोय. याच्यामध्ये हा आहे फर्स्ट कार्बन ॲटम, हा आहे सेकंड कार्बन ॲटम, हा आहे थर्ड कार्बन ॲटम, हा आहे फोर्थ कार्बन ॲटम, हा आहे फिफ्थ कार्बन ॲटम आणि हा आहे 6th कार्बन ॲटम. हे आहेत 6 कार्बन ॲटम्स. आता नीट लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे एका कार्बनकडे 3 sp2 आहेत आणि एक अनहायब्रिडाइज आहे. आपण काय करूया, ह्या 6 कार्बन आहेत आता इथं, ह्या प्रत्येक कार्बनचे आपण काय करूया 3 sp2 आणि एक अनहायब्रिडाइज प्रत्येक कार्बनचं काढायचं आहे. फर्स्ट आपण काय ड्रॉ करूया तर कार्बनचं अनहायब्रिडाइज. पहा ह्या कार्बनचं हे आहे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, ह्या कार्बनचं हे आहे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, ह्या कार्बनचं हे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. फर्स्ट काय करायचं प्रत्येक कार्बनचं काय काढून घ्यायचं अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल काढून घ्यायचं. तर हे आपण काय केलं प्रत्येक कार्बनचं अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल काढले. आता काय आहे प्रत्येक कार्बनकडे 3 sp2 आहेत, प्रत्येक कार्बनकडे 3 sp2. मी फर्स्ट काय करतोय याचे 3 sp2 काढतोय. नीट सर्वांनी लक्ष द्या इकडं. याचे 3 sp2, हे झालं फर्स्ट sp2, हे झालं सेकंड sp2 आणि हे झालं थर्ड sp2, हे थर्ड sp2. समजलं सर्वांना आहे. आता पहा sp2 मध्ये काय सांगा, इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि अनहायब्रिडाइजमध्ये सुद्धा काय आहे सांगा एक इलेक्ट्रॉन आहे ना. पहा इथे इलेक्ट्रॉन आहे, इथं अनहायब्रिडाइज, इथं आपण असं दाखवलं होतं ना सेपरेट. हे याला काय म्हणत होतो आपण अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, म्हणजे त्याच्यामध्ये पण काय आहे एक इलेक्ट्रॉन्स आहेत. पहा हे एक इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये एक, या प्रत्येकामध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आता पहा ह्या कार्बनचे मी काढले 3 sp2. आता मी काढतोय ह्या कार्बनचे 3 sp2. आता नीट लक्ष द्या. ह्या कार्बनचं हे sp2 आणि ह्या कार्बनचं sp2, याच्याकडे पण इलेक्ट्रॉन आहे ना एक इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन, कारण प्रत्येक कार्बनकडे 3 sp2 आहेत आणि प्रत्येक sp2 मध्ये इलेक्ट्रॉन आहे. येते का सर्वांच्या लक्षात. पहा हे कोणाचं होतं ह्या कार्बनचं. आता मी हे जे काढले ते कोणाचं काढले ह्या कार्बनचं काढले. मग सांगा हे 2 इलेक्ट्रॉन्स काय करतील ह्या दोघांच्यामध्ये काय तयार करतील बॉन्ड तयार करतील. म्हणजे ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये काय तयार झालं सिंगल बॉन्ड तयार झाला ना. त्या 2 इलेक्ट्रॉननं बॉन्ड तयार केला. ह्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन, त्या दोन्हींनी कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड तयार केला. अजून किती राहिले याचे 2 राहिले ना. हां हे सेकंड याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, तो पण मी आता दाखवत नाही आहे. आणि हे तिसरं sp2. समजलं सर्वांना. याचे किती आहेत 3 आहेत. हां 3 आणि त्याच्यामध्ये पण काय इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे इथं काय तयार होणार दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. हां ह्या कार्बनचं मी हे एक काढलं, हे दुसरं काढलं आणि हे तिसरं, असं प्रत्येक कार्बनचे 3 आहेत. पहा याचं एक, इथे काय तयार झालं सांगा मग आता बॉन्ड तयार झाला. हे झालं एक, त्यानंतर हे सेकंड आणि हे थर्ड. ओके याचे पण 3 आहेत. 1 इथे तयार झाला बॉन्ड, त्यानंतर हे सेकंड आणि हे थर्ड. ओके ह्या कार्बनचे 3 कुठे कुठे आहेत पहा. हे फर्स्ट इथे तयार झाला हा कार्बन बॉन्ड, त्यानंतर हे सेकंड इथे पण तयार झाला बॉन्ड आणि हे थर्ड.
हां इथे मी आता इलेक्ट्रॉन दाखवतो हे 1 2 3 प्रत्येक sp2मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. तिथे बघा प्रत्येक sp2मध्ये काय आहे इलेक्ट्रॉन्स आहेत. मला सांगा किती कोव्हलंट बॉन्ड तयार झाले, मग किती कोव्हलंट बॉन्ड तयार झाले 6 कोव्हलंट बॉन्ड तयार झाले आणि ते कुणाकुणामध्ये झाले कार्बन कार्बनमध्ये झाले. ओके आपल्याला माहिती आहे बेन्झिनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, प्रत्येक कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे. प्रत्येक कार्बन ॲटमला बेन्झिनमध्ये काय अटॅच आहे हायड्रोजन अटॅच आहे. ओके हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 1s1. एस ऑर्बिटल आहे हायड्रोजनमध्ये फक्त एस ऑर्बिटल आहे कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबरच 1 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 येणार म्हणजे एकच ऑर्बिटल त्याच्यामध्ये एस ऑर्बिटल. आणि एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो स्फेरिकल असतो. एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो स्फेरिकल असतो. समजले सर्व नाही म्हणजे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे सांगा 1 इलेक्ट्रॉन आहे त्या एस ऑर्बिटलमध्ये. आता इथेच मी ड्रॉ करतो आहे. पहिला हायड्रोजन काय करतो एका कार्बनसोबत काय करतो इलेक्ट्रॉन शेअर करतो. पहा हे जे ऑर्बिटल मी काढलं आहे सर्कल ते कोणाचं काढलं आहे हायड्रोजनचं आहे. हायड्रोजन आहे कार्बनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये जो बॉन्ड तयार होतो तो कसा तयार होतो आहे पहा हायड्रोजनचं एस ऑर्बिटल की ज्याच्यामध्ये काय आहे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या कार्बनचं हे sp2 ऑर्बिटल त्याच्यामध्ये पण 1 इलेक्ट्रॉन आहे. मग या दोघांमध्ये काय तयार होणार, दोघांमध्ये काय तयार होणार सांगा बॉन्ड तयार होणार ना. हा तयार झाला बॉन्ड. समजले सर नाही. दुसरा हायड्रोजन काय करेल दुसऱ्या कार्बनसोबत बॉन्ड तयार करेल म्हणजे इथे तयार होईल दुसरा बॉन्ड सेकंड हायड्रोजन. थर्ड हायड्रोजन प्रत्येक हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन्स आहे. हा झाला थर्ड. त्यानंतर हा फोर्थ इथे बॉन्ड तयार झाला H. त्यानंतर इथे एक तयार होईल. प्रत्येक कार्बन ॲटमला 1 हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. त्यानंतर इथे एक तयार होईल H. आता मला सांगा हा जो बॉन्ड आहे तो सिग्मा बॉन्ड आहे का पाय बॉन्ड आहे. हायब्रिड ऑर्बिटल नेहमी सिग्मा बॉन्ड तयार करतात. हायब्रिड ऑर्बिटल काय सांगतो मी हायब्रिड ऑर्बिटल नेहमी कोणता बॉन्ड तयार करतो सिग्मा बॉन्ड तयार करतो. मग मला सांगा इथे तुमच्यासमोर आता हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत टोटल सिग्मा बॉन्ड सांगा किती आहेत. हा पहिला सिग्मा बॉन्ड आहे दिस इज फर्स्ट सिग्मा बॉन्ड आणि हायड्रोजनसोबतचा 1 हा पण सिग्मा बॉन्डच आहे. जिथं जिथं सिंगल बॉन्ड आहे जिथं जिथं sp2 आलं जिथं जिथं हायब्रिड आलं तिथं तिथं सिग्मा बॉन्ड म्हणजे इथे पण काय सांगा सिग्मा बॉन्ड आहे. असे सिग्मा बॉन्ड किती झाले सांगा टोटल 12 झाले ना 12 सिग्मा बॉन्ड झाले. बरोबर आहे 12 सिग्मा बॉन्ड. आता मला सांगा याच्यामधले हे ऑर्बिटल कोणतं आहे हे sp2 आहे ना sp2. ह्या कार्बनचं हे पण कोणतं आहे sp2मध्ये सिग्मा बॉन्ड तयार झाला आहे. ह्या कार्बनचं sp2 ह्या कार्बनचं sp2मध्ये सिग्मा बॉन्ड तयार झाला आहे. असे sp2 सिग्मा बॉन्ड किती सांगा टोटल sp2 सिग्मा बॉन्ड किती sp2 सिग्मा बॉन्ड्स किती. हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ. त्यानंतर अजून सिग्मा बॉन्ड आहेत कुठे कार्बनचं कोणतं हे sp2 व्हाईट कलरचं आणि हायड्रोजनचं कोणतं आहे S आहे त्याच्यामध्ये हा सिग्मा बॉन्ड आहे. ओके कार्बनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये. ओके मग इथे काय सांगा sp2s सिग्मा बॉन्ड sp2s सिग्मा बॉन्ड आहे. sp2s सिग्मा बॉन्ड किती आहेत टोटल 6. असे टोटल किती आहेत 12. जे 12 सिग्मा बॉन्ड आहेत बेन्झिनमध्ये जे 12 सिग्मा बॉन्ड आहेत बेन्झिनमध्ये त्यामधले 6 कोणते आहेत sp2 सिग्मा बॉन्ड आहेत आणि 6 कोणते आहेत sp2s सिग्मा बॉन्ड आहेत. याच्यावरती आपल्याला जे मेन्समध्ये आणि नीटमध्ये क्वेश्चन विचारतात. ओके समजले सर नाहीतपर्यंत. आता पहा हे कोणतं ऑर्बिटल सांगा येलो कलरमध्ये दाखवलेलं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आहे. जे जे अनहायब्रिडाइज असतात ते पाय बॉन्ड तयार करतात. जे अनहायब्रिडाइज असतं ऑर्बिटल तो कोणता बॉन्ड तयार करतो पाय बॉन्ड तयार करतो. पहा ह्या कार्बनकडे 1 अनहायब्रिडाइज ह्या कार्बनकडे 1 अनहायब्रिडाइज. ओके किंवा मग आधी मी तुम्हाला आधी दुसरं स्ट्रक्चर काढतो मग तुमच्या लक्षात येईल ते. ओके हां आपण काढतो इथं कार्बन 6 कार्बन 1 2 3 4 5 अँड 6. इथे काय तयार झाला सांगा sp2 सिग्मा बॉन्ड. इथे पण तयार झाला sp2 सिग्मा बॉन्ड. इथे थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ. इथे काय तयार झालं सांगा C आणि Hमध्ये sp2s सिग्मा बॉन्ड. इथे पण sp2s सिग्मा बॉन्ड sp2s सिग्मा बॉन्ड.
कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण काय म्हणतो sp2s सिग्मा बॉन्ड. आणि कार्बन कार्बनमध्ये जो बॉन्ड तयार होतो तो कोणता आहे sp2 सिग्मा बॉन्ड आहे. आता पहा प्रत्येक कार्बनकडे काय आहे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. दिस इज अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. प्रत्येक कार्बनकडे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे. आणि याच्यामध्ये पण काय काय आहे एक इलेक्ट्रॉन्स आहेत. प्रत्येक कार्बनकडे एक अनहायब्रिडाइज इलेक्ट्रॉन आहे. होणार काय बघा आता ह्या कार्बनचं अनहायब्रिडाइज आणि ह्या कार्बनचं अनहायब्रिडाइज ओव्हरलॅप होतात. नीट लक्ष द्या सर्वांनी. ह्या कार्बनचं अनहायब्रिडाइज आणि ह्या कार्बनचं अनहायब्रिडाइज. याच्याकडे एक इलेक्ट्रॉन याच्याकडे एक इलेक्ट्रॉन. हा काय तयार करतो पाय बॉन्ड तयार करतो. हा झाला पहिला पाय बॉन्ड तयार. बेंझिनमध्ये किती पाय बॉन्ड आहेत 3 पाय बॉन्ड आहेत. हा झाला पहिला पाय बॉन्ड. त्यानंतर हे 2 कार्बन काय करतील इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि काय तयार होईल सांगा हा दुसरा पाय बॉन्ड तयार होईल. समजतं का सर्वांना बघा. हा झाला पहिला पाय बॉन्ड. हा झाला दुसरा पाय बॉन्ड. तिसरा पाय बॉन्ड कुठे तयार होईल ह्या कार्बनचं इलेक्ट्रॉन आणि ह्या कार्बनचा अनहायब्रिडाइज इलेक्ट्रॉन इथे तयार होईल. इथे हा झाला तिसरा पाय बॉन्ड. समजलं का सर्वांना. एकदम इझी आहे पाय. तर हे तयार झालेत पाय बॉन्ड. फर्स्ट पाय बॉन्ड दिस इज सेकंड पाय बॉन्ड अँड दिस इज थर्ड पाय बॉन्ड. त्यानंतर पहा तिसरं स्ट्रक्चर मी इथे काढतो आहे 6 कार्बन 1 2 3 4 5 अँड 6. नीट लक्ष द्या. इथे पहा काय तयार झालं आहे एक पाय बॉन्ड आणि एक सिग्मा बॉन्ड. पहा इथे एक सिग्मा बॉन्ड होता ना आपला आणि आता काय तयार झालं तिथं पाय बॉन्ड तयार झाला. इथे तयार झाला का सांगा पाय बॉन्ड नाही. मग इथे काय तयार लागला आपल्याला सिग्मा बॉन्ड. इथे काय तयार झाला पाय बॉन्ड. इथे सिंगल बॉन्ड. इथे सिग्मा बॉन्डच आहे. इथे काय तयार झाला पाय बॉन्ड. इथे सिंगल. प्रत्येक कार्बनेटमला काय अटॅच आहे हायड्रोजन. प्रत्येक कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे. प्रत्येक कार्बनला हायड्रोजन अटॅच. आता लक्ष द्या सर्वांनी. पहा कार्बन आणि हायड्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड याची जी बॉन्ड लेंथ आहे ती आहे 109 पिकोमीटर. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो सिंगल बॉन्ड तयार झाला आहे जो सिग्मा बॉन्ड तयार झाला आहे त्याची लेंथ किती आहे 109 पिकोमीटर आहे. पहा इथे काय तयार झालं आहे कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आणि इथे काय आहे कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याची जी लेंथ आहे ती आहे 139 पिकोमीटर. आणि कार्बन कार्बनमध्ये जो सिंगल बॉन्ड आहे त्याची सुद्धा बॉन्ड लेंथ किती आहे 139 पिकोमीटर. असं कसं झालं हे डबल बॉन्डची पण तेवढीच आणि सिंगल बॉन्डची पण तेवढीच. ते कॉन्स्टंट नाही आहेत. बेन्झिनमधले जे डबल बॉन्ड आहेत ना ते कॉन्स्टंट नाही आहेत. हा डबल बॉन्ड इथं पण तयार होऊ शकला असता. कधी जर समजा ह्या 2 इलेक्ट्रॉननं हे 2 कार्बनेटम आहेत त्यांचे हे 2 अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल जर ह्या दोघांनी इलेक्ट्रॉन शेअर केले असते तर इथं पण तयार होऊ शकला असता ना डबल बॉन्ड. म्हणजे असं नाही की ह्या दोन्हीमध्येच डबल बॉन्ड तयार होणार. इथं पण तयार होऊ शकला असता. ओके. मग त्यामुळे आपण चौथं स्ट्रक्चर काय काढतोय पहा C C C पहा मी हे काढतोय अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल. आता लक्ष द्या. पहा याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हा कार्बन काय करू शकतो त्याचा जो इलेक्ट्रॉन आहे तो याच्यासोबत पण शेअर करू शकतो याच्यासोबत पण शेअर करू शकतो तो. म्हणजे याच्यासोबत शेअर केला तर इथे काय तयार होणार इथे काय तयार होणार पाय बॉन्ड तयार होणार. आणि ह्या कार्बननं ह्या कार्बनसोबत जर इलेक्ट्रॉन शेअर केला तर इथे पाय बॉन्ड तयार होऊ शकतो ना इथे असा. हा काय करेल दोघांसोबत इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. म्हणजे इथे पहा तो याच्यासोबत पण शेअर करू शकतो. हा कार्बन याच्यासोबत पण शेअर करू शकतो आणि याच्यासोबत पण शेअर करू शकतो हा कार्बन.
तर हे होतं बेंझिनचं स्ट्रक्चर. आता नीट लक्ष इकडं, बेंझिनचं स्ट्रक्चर कसं आहे पहा. हे जे तुम्हाला दाखवलेत ना मी, हे काय सांगा, पाय बॉन्ड आहेत ना ते. हे काय दाखवले मी तुम्हाला, पाय बॉन्ड दाखवले. पाय बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, पाय इलेक्ट्रॉन्स म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो, पाय इलेक्ट्रॉन्स म्हणतो. म्हणजे बेंझिन पहा, हे जे स्ट्रक्चर आहे ते हे स्ट्रक्चर काय पहा, हे आहे बेंझिनचं स्ट्रक्चर. म्हणजे इथं 4च कार्बन टर्म तुम्हाला दिसत आहेत, पण लक्ष ठेवा इथे किती कार्बन टर्म आहेत, लक्ष ठेवा 6 कार्बन टर्म आहेत. याच्यावरती पण काय आहे, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. याच्या खाली पण काय आहे, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. बघा वरती पण काय दिसतं तुम्हाला, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड, आणि खाली पण काय दिसतं तुम्हाला, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. म्हणजे बेंझिनच्या वरती पण पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, खाली पण पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे तो होल बेंझिन जो आहे तो कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. तो कसा इलेक्ट्रॉन रिच. आणि हा पण आपल्याला पुढच्या कॉन्सेप्टसाठी लक्षात ठेवायचं आहे की बेंझिन हा कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच का आहे, कारण बेंझिनच्या वरती पण बेंझिनच्या खाली पण काय आहे, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. पाय इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते मूव्ह होत आहेत. त्यामुळे बेंझिन हा कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. हे 4 स्ट्रक्चर कसे काढले समजले सर्वांना, करा नोट. हे आधी तुम्ही काय करा, फक्त हे स्ट्रक्चर्स काढा. हे लिहू नका, हे नंतर आपण लिहूया. आधी स्ट्रक्चर्स काढा 4.
चला झालं सर्वांचं. sp2 सिग्मा बॉन्ड्स किती आहेत सांगा. sp2 सिग्मा बॉन्ड्स 6. ओके. त्यानंतर sp2s सिग्मा बॉन्ड किती आहेत. सिग्मा बॉन्ड्स किती आहेत 6 आहेत. त्यानंतर पाय बॉन्ड सांगा किती आहेत. बेन्झिनमध्ये पाय बॉन्ड्स किती आहेत. तर बेन्झिनमध्ये पाय बॉन्ड्स आहेत 3. ओके. त्यानंतर हायब्रिडायझेशन ऑफ ऑल कार्बन ॲटम्स. सर्व कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे sp2. त्यानंतर जॉमेट्री sp2 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री काय असते प्लेनर. ओके. जॉमेट्री काय असते प्लेनर. ते स्ट्रक्चर्स काढून झाले की त्याखाली ही इन्फॉर्मेशन लिहायची. आता स्ट्रक्चर्स काढून झाले सर्वांचे. त्यानंतर पहा नेक्स्ट पॉइंट आहे बॉन्ड लेंथ ऑफ हायड्रोकार्बन्स. बॉन्ड लेंथ ऑफ हायड्रोकार्बन्स. बॉन्ड लेंथ ऑफ हायड्रोकार्बन्स. आपण 4 हायड्रोकार्बन डिस्कस केले. फर्स्ट हायड्रोकार्बन आपण कोणता डिस्कस केला अल्केन. सेकंड कोणता पाहिला आपण अल्किन. थर्ड आपण कोणता पाहिला अल्काइन. आणि आता आपण कोणता पाहतोय बेन्झीन. ओके. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. अल्केनमध्ये कोणता बॉन्ड असतो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्केनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. अल्काइनमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. बेन्झीनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड पण आहे ना बेन्झीनमध्ये आणि डबल बॉन्ड पण आहे. मग आता मला सांग याची लेंथ किती होती. कार्बन कार्बनमध्ये जो सिंगल बॉन्ड आहे त्याची लेंथ आपण अल्केनमध्ये सांगितलं आहे लक्षात ठेवायचे 154 पिकोमीटर. डबल बॉन्डची लेंथ किती आहे 134 पिकोमीटर. ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ किती आहे 120 पिकोमीटर. आत्ता आपण कार्बन कार्बन आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्यामधली बॉन्ड लेंथ पाहिली आपण बेन्झीनमधली किती होती सांगा 139 पिकोमीटर होते ना 139 पिकोमीटर. सांगा मग आता बॉन्ड लेंथ ऑर्डर काय असेल. बॉन्ड लेंथ ऑर्डर हे आपल्याला विचारतात जेई मीन्स नीट एक्झाममध्ये. ओके. बॉन्ड लेंथ ऑर्डर कुणाची बॉन्ड लेंथ सर्वात जास्त आहे अल्केनची जास्त आहे ना 154. अल्केनची जास्त आहे. अल्केन नंतर कोण येणार सांगा अल्केन नंतर बेन्झीन येणार ना. बेन्झीनची 139 आहे. त्यानंतर कोण येणार अल्किन येणार. आणि अल्किन नंतर शेवटी अल्काइन त्याचे सर्वात कमी आहे सर्वात कमी 120 पिकोमीटर आहे. हे झाली बॉन्ड लेंथ ऑर्डर. लक्षात ठेवा सर्वात जास्त बॉन्ड लेंथ कोणाची आहे अल्केनची आहे आणि सर्वात कमी कोणाची अल्काइनची. इथं आपण जास्त कन्फ्यूज होतो कुठे बेन्झीनमध्ये आणि अल्किनमध्ये. ओके. बेन्झीनचे लक्षात ठेवा 139 आहे पिकोमीटर आणि याची 120 आहे 134 आहे. त्यामुळे बेन्झीनला पुढे ठेवायचं अल्केनला पाठीमागं ठेवायचं. सर्वात शेवटी ठेवायचा अल्काइन. चला ला एक नोट लिहायचे हे लिहून झालं असेल तर सांगा.
आपण एक नोट लिहितोय, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड above and below the plane of benzene ring, below the benzene ring. Pi electron cloud above and below the plane of benzene ring. Hence benzene is electron rich. हे लक्षात ठेवा. बेन्झीन कसा आहे? इलेक्ट्रॉन रिच आहे. बेन्झीन इज इलेक्ट्रॉन रिच. बेन्झीनच्या वरती पण पाय इलेक्ट्रॉन्स, खाली पण पाय इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे ओव्हरऑल तो बेन्झीन कसा आहे? इलेक्ट्रॉन रिच आहे. आता JEE मेन्स 2020मध्ये विचारलेला एक क्वेश्चन देतो, तो क्वेश्चन सर्वांनी सॉल्व करायचा. ओके, हे लिहून झालं सर्वांचं? हे रब करो ना. चला एक क्वेश्चन घ्या. द नंबर ऑफ sp2 hybrid orbitals, the number of sp2 hybrid orbitals in benzene is, त्यांनी इजच दिलं होतं. हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे JEE मेन्स 2020ला. ओके, आणि ऑप्शन्स होते ए ऑप्शन 18, बी ऑप्शन 24, सी ऑप्शन 6 आणि डी ऑप्शन 12. विच ऑप्शन इज करेक्ट? The number of sp2 hybrid orbitals in benzene is, कोणता? A, B, C, D. A मध्ये 18 दिले, B मध्ये 24, C मध्ये 6, D मध्ये 12. एकदम इझी आहे. काय आन्सर आलं? बघा, आपण हे असं काढलं होतं ना, स्ट्रक्चर काढलं होतं का नाही ते सांगा मला. याला आपण काय म्हणतो? sp2 हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. याला आपण काय म्हणतो? अनहायब्रिडाइज म्हणतो ना. अनहायब्रिडाइज म्हणजे एका कार्बनकडे किती sp2? 3 sp2. तर आपल्याला विचारलेत बेन्झीनमधले. बेन्झीनमध्ये कार्बन किती असतात? 6 कार्बन. आपण काढलो तर स्ट्रक्चर ते बघा तुम्ही. एका कार्बनकडे 3 sp2 आहेत. तर आपल्याला बेन्झीनमधले विचारलेत, म्हणजे 6 कार्बनकडे किती असं विचारलं आपल्याला थोडक्यात. किती? एका कार्बनकडे 3, तर 6 कार्बनकडे किती? 18. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ए ऑप्शन इज करेक्ट. समजलं का क्वेश्चन? हा JEE मेन्स 2020 ह्या वर्षी विचारलेला क्वेश्चन होता तो. ओके, ठीक आहे. तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला. कोणता? मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. आपण नेक्स्ट लेक्चरला न्यू पॉईंट स्टार्ट करूया.